शनायाने एंगेजमेंटचं जास्तच मनावर घेतलं. अरे अजून राधिकाशी डिवोर्स नाही तर एंगेजमेंटचा विचारही नाही करू शकत मी. पण काय करू? केडी गुरुनाथचा फोन. हा बोल लागले. अरे यार या शनायानं फारच मनावर घेतलं यार. काय 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 म्हणाली काय? अरे हे एंगेजमेंटचं. एंगेजमेंट? अरे काय काय सांगतोस काय यार? हो ना. आता आपल्या रिलेशनला काही नाव नाहीये ना सच. मग तू एंगेजमेंट कर माझ्याशी. अरे झालंय ना आपलं बोलणं. तुला शनाया असं एंगेजमेंट वगैरे शक्य नाही आता. हो पण मी फक्त एंगेजमेंट कर म्हणते ना, लग्न लग्न नको. शनाया त्याच्यासाठी राधिकाला आधी डिवोर्स द्यावा लागेल ना, आणि ते आता शक्य नाहीये. नाही घ्यायचा डिसिजन 2 दिवसात. मला माहित नाही तर मी जाईन पुण्याला आणि मी फोन नाही करणार, मी बोलणार पण नाही तुझ्याशी, मी निघून जाईन. मला सोडून निघाली होती. काय आधी काम करण्याच्या आधी पैसे मागताना लाज नाही वाटत? तू कर, त्यांना फोन कर, भेटायचं ठरव, मला ऍड्रेस पाठव, मी येतो. हा मी SMS करतो. हा ओके डाली. ओके बाय. या या या. मी म्हटलं हात कुठे गेलाय? कुठे जाते? हे घ्या तुमचे कांदे. थँक्यू. बरं झालं तुम्ही आणलेत, नाही तर तेवढ्यासाठी मला उतरायला लागलं असतं. खरं मग मी कुठची जाते? मी यांनाच सांगितलं होतं आणायला. मला कुठचं एवढं चालवतोय हो. बरं बसा, मी सरबत आणते. नको, आपण गप्पा मारूया, बसा. गप्पा तर मारूच ना. येऊ का? या या या. अगदी वेळेवर आलात. कसली वेळ बाई? सरबताची वेळ. अहो नको, बसा तुम्ही, आपण गप्पा मारूया. अहो नाही हो, खर तर मी तुम्हा दोघींनाही ना निमंत्रण द्यायला आले होते. नानीजींना देऊन मी तुमच्याकडे येणारच होते पाय, पण आता दोघी एकत्र भेटलात तर दोघींनाही देते का? कसलं निमंत्रण? वाढदिवसाचा. हो ना, ही आपली राधिका, हो ना, तिनं गाठ घातलाय माझ्या वाढदिवसाचा. म्हणाली की तुम्हीच निमंत्रण देऊन या म्हणून आले. अहो त्यात निमंत्रण कसलं द्यायचं? तसंही आम्ही आलोच असतो, हो की नाही? अगदी. अहो आपलं ठरलंय की नाही, आपल्या या जवळच्या कुटुंबांपैकी कोणाच्याही घरी काहीही असेल तर सगळ्यांनी एकत्र जमायचं आणि सेलिब्रेट करायचं. आणि असंही आता आपल्या वयाच्या माणसांनी ना दरवर्षी वाढदिवस साजरा केलाच पाहिजे. हो का? मी आत्ता जाऊन यांना सांगते, हा. माझा पण वाढदिवस साजरा करा. लहान मुलं कशी करतात, पार्ट्या बिरट्या करून. मस्त टोप्या वगैरे आणूया आपण आणि गिफ्ट देऊया. मला काही याचं काही वाटत नाही हो, पण आमची राधिका सारखी मागे लागू 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 यावर्षी मला तिने तयार केलं. बरं मला काही वाटत नाही हो काही करावं म्हणून, मनच होत नाही पाय गुरुमुळे. अहो स्वाभाविक आहे, पण आता आपल्या लक्षात आलं ना गुरुनाथ हा असाच वागणार आहे. तेव्हा त्याचं त्याला काही करू दे, आपण आपलं आयुष्य चांगलं जगायचं आणि वाढदिवस वगैरे करायचे. तरी आपल्या राधिकानं स्वतःला खूप सावरलं. तिच्यासारखी तीच धडाडीची हो. तिच्या जागी दुसरी एखादी कोणी असती ना तर हिंमत हारून बसली असती. हो ना, राधिकाबाई मोठी धीराची, म्हणूनच तर एक घर तग धरू नये. त्या बाई तरसाना यामुळे की नाही सगळ्या आयुष्याची वाट लागली माय गुरुच्या. पण आता जरा बरं वाटतंय. हे शनया नावाचं ग्रहण माझ्या गुरुच्या आयुष्यातून आता सुटत आहे. बरं वाटतंय.
खुश आहे मी. त्यालाही सांगणार आहे मी उद्या सुट्टी घे. वाटतंय माझ्या मनाला गुरु सुधारेल. वाईट दिवस जात आहेत, चांगले दिवस येत आहेत. मी पण याच आशेवर आहे हो. एक ना एक दिवस आमचा राहुल परत येईल नाही. जातकासारखे डोळे लावून बसलोय आम्ही त्याच्या वाटेकडे. हो, आपल्याला राधिकाने सांगितलं की नाही, थिंक पॉझिटिव्ह. तसं केलं की सगळं चांगलंच होणार. बघा, बोला काय काम आहे? अहो डिवोर्स घ्यायचंय. काय? अहो मला नाही घ्यायचंय. म्हणजे डिवोर्स घ्यायचंय आणि एंगेजमेंट करायची. बरं, कोण आहे ते? ते तुम्ही ओळखता, मागच्या वेळेस माझी मैत्रीण आली होती ना, शनाया सबनीस. नाही नाही नको 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 नको, अजिबात नको. मागच्या वेळेला तिने सल्ला घेतला आणि माझे पैसे सुद्धा दिले नाहीत. असल्या कोणाला तुम्ही इथे घेऊन येऊ नका. एक नंबरचे फुकटे असतात ते. तुम्ही पण इथं निघून जा. अहो असं काय बोलताय? तिच्याकडे पैसे नव्हते तेव्हा म्हणून तिने दिले नाही. आणि ती नाही येणार आहे, तिचा बॉयफ्रेंड येणार आहे, त्याच्याकडे असतात पैसे. बरं, पण सांगायचं काय? हा हे बघा, तो आला ना की त्याला एवढंच सांगायचं की डिवोर्स घेतला नाही तरी एंगेजमेंट करता येते. हे फ्रॉड आहे, इलिगल आहे. ते मलाही माहिती आहे हो, म्हणून तर एवढे पैसे मिळतील ना. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला जे पैसे मिळतील ना त्यातले अर्धे मला द्यायचे. अर्धे 50%? हो, 50%. 50% बोलणं झालंय यांच्याशी. आता मी सांग, हे ऍडव्होकेट सांगा हे गुरुनाथ सुभेदार. हॅलो हॅलो मिस्टर गुरुनाथ, बोला काय प्रॉब्लेम आहे? अरे प्रॉब्लेम मी सांगतो. मी सांगतो ना माझा प्रॉब्लेम. सांग. नाही, प्रॉब्लेम म्हणजे मला बायकोपासून डिवोर्स हवाय. का? आय मीन रिझन काय? तशी रिझन्स बरीच आहेत, पण बेसिक रिझन असे की म्हणजे पटत नाही माझं तिच्याशी. माझं पण माझ्या बायको बरोबर पटत नाही. काय करणार, आपल्या पुरुषांचं दुःखच वेगळं आहे हो. घरी गेल्यावर ती टीव्ही बसवत. अहो तुम्ही तुमचं काय सांगताय ते सांगतायत ना, त्यांचं ऐका जरा. बरं बरं, बोला काय प्रॉब्लेम आहे? माझा मेन प्रॉब्लेम डिवोर्स हा नाहीये, पण मला डिवोर्सच्या आधी एंगेजमेंट करायची. परत एंगेजमेंट? अहो आधी एंगेजमेंट, मग लग्न, मग डिवोर्स, परत कशी एंगेजमेंट? नाही, तुम्हाला माझा प्रॉब्लेम कळला नाही. मला म्हणायचं असं की डिवोर्स मला बायको बरोबर घ्यायचा आहे आणि एंगेजमेंट मला शनाया म्हणजे माझी गर्लफ्रेंड आहे ना, तिच्या बरोबर करायची आहे. अवघड काम आहे. अहो बस बस काय 75,000 लागतात का? काय काहीतरी. मग 50,000. नाही अवघड आहे काम आहे, त्यांना 75 लागते. 75 ओके. मला होत होतं ना 50 मध्ये काम. नाही बरं ठीक आहे, काय जे काय लागतील ते मी देतो तुम्हाला. फक्त मला एक सांगा, म्हणजे मी अशी एंगेजमेंट केल्याने मला लिगली काही प्रॉब्लेम होणार नाही ना? एंगेजमेंटला काय लिगल बेस नाही, पण ह्याचा तुम्ही गवगवा करू नका. सगळं गुपित ठेवा. दिवस तर मी बघतो, तुम्ही तुमच्या एंगेजमेंटच्या तयारीला लागा. तेवढं फीच मात्र. नाही, मी देतो पैसे. मी आता नेमके आणले नाहीत, मला माहिती नव्हतं ना किती लागतील, तर मी केडीकडे देतो तुम्हाला पैसे. हा देतील ना? तो देतो, मला पण देतो तो. मागच्या वेळेला तुमची मैत्रीण शनाया बरोबरच एंगेजमेंट करायची. आता तुम्ही म्हणालात ना तयारीला लागा, चला तयारीला लागावं लागेल. तू बाहेर जा. हा, एंगेजमेंटला तुम्हालाही बोलवतो, पैसे पण मिळतील. वाट बघा. केडी, आयुष शुअर हा ऍडव्होकेट चांगला आहे ना? अरे ऑफकोर्स यार, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? नाही, विश्वासाचा नाही प्रश्न, पण मला जरा टेन्शनच आलं होतं. अरे यार, आता टेन्शन का घेतोस तू? हे बघ, सोल्युशन मिळालंय आपल्याला आता. हो, सोल्युशन मिळालंय, पण मला ना हेच कळत नव्हतं की आता एंगेजमेंट न करता शनायाला थांबू कसं मी. पण आता कळलंय ना. हे बघ, तू त्याचा विचार करू नकोस यार.
मैं हूं ना तेरे साथ, हर दर्द की दवा है अपने पास. हो केड्या, मला माहितीये म्हणून तर तुला बोलवतो ना यार. हा, मग आता काय करणार आहे? हा, मी आता एक काम करतो, मी आधी शनायाला फोन करतो, ऍटलीस्ट तिच्याशी बोलतो, म्हणजे तिला भेटतो तरी. करेक्ट. हा, कर चल, मी आलो, फोन करतो. शनाया, अब तेरे दिन बदलने वाले हैं और तेरे साथ मेरे भी. सनया, तू अशी किती वेळ बसणार आहेस विचार करत? कॅरीचा फोन येत नाही तोवर मला डिप्रेशन येईल यार आता. काहीतरी बोलू नकोस हा वेड्यासारखं. आणि भेटलात ना तुम्ही काल, मग काही म्हणले नाहीत का ते? नाही ना, नुसताच भेटला, काही बोललाच नाही एंगेजमेंट बद्दल, प्रॉपर करेल नाही करणार काय. ऑब्व्हियसली डज ही हॅव एनी अदर ऑप्शन? तुझ्यासाठी एवढं अख्खं सगळ्यांना सोडून दिलंय तर ऑब्व्हियसली विचार करतीलच ना तुझ्याबद्दल. यार ईशा, तुझ्याकडे कुठल्या गॉडची काही इमेज आहे का? नो, पण नेटवर मिळू शकते. मिळू शकते ना? प्लीज काढ ना, मला प्रेयर करायची आहे, म्हणजे गॅरी ऐकेल माझं. प्लीज. ओके, कर ना. पण ऐक ना, मला प्रेयर माहिती नाही कुठली, की म्हणजे ज्याने बॉयफ्रेंड एंगेजमेंटला तयार होईल. ओ, मला पण नाही माहिती, पण वी कॅन सर्च ऑन नेट. हा, दिस वन. ऐक, यार काय डिफेक्टिव्ह पेअर, मला आवडली. तू बोल, मी आले. हॅलो शनाया, ऐक ना, मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. लिली. हो. ओके, ठीक आहे. मग तुम्हाला भेट, आणि मला प्रॉमिस कर तू माझ्यासोबत फुल डे स्पेंड करशील. ओके? हो, तू भेट तर आधी, मग बोलतो ना. हा, आधी भेट तर. हो, ठीक आहे. ओके, बाय 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 बाय. इशी आई कोण आला? अरे तू कशाला आणलंस पाणी? कशाला म्हणजे? तू दमलीस म्हणून आणलं. अजून हवं? नाही, नको. कसं चाललंय काम? ठीक आहे, पण पंकज, जाऊ दे, काही नाही. काय झालं समिधा? सांग ना, तुला बरं वाटत नाहीये का? नाही, तब्येत मस्त आहे. मग काय झालं सांग ना. काही नाही. हे काय आत्ताच येतोय? बाय द वे, तुम्ही दोघं कुठे गेलो होता? बाहेर फिरायला. अरे, राधिकाच्या सासूबाईचा वाढदिवस आहे ना उद्या, त्यांच्यासाठी काहीतरी आणायला गेलो होतो. म्हणूनच राधिका आली नाही आज ऑफिसला. म्हणजे काय, तिच्या सासूबाईवर प्रेम आहे तिचं? माझंही प्रेम आहे माझ्या सासूबाईंवर. माहितीये ग, माहितीये. हे बघ, मस्त आहे. आणि हा शर्ट भाऊसाहेबांसाठी. हे बघ, त्यांना कशाला? सहजच रे, म्हणजे काय हीच वेळ असते प्रेम व्यक्त करायची. इतक्या दिवसांनी राधिकाच्या घरात काहीतरी प्रसन्न गोष्ट घडते, हो, म्हणून म्हटलं जरा सेलिब्रेट करूया. नाहीतर तिच्या घरात सारखं काही ना काही चालूच आहे ना. अथर्वाच्या म्हणजे पाहिलं ना कसा तमाशा झाला होता. हो, आणि आता तरी त्या शनायाची सावली नाही पडणार त्याच्या. बघ, मी तुला म्हणले नव्हते गॅरी अंकल येणार. हो यार, खूप छान वाटतंय मला. म्हणजे एखादी हरवलेली शॉपिंग बॅग सापडल्यावर कसं वाटतं ना, तसं वाटतंय. गॅरी अंकल तुझं एटीएम कार्ड आहे, स्वतः बच्चाचं काही खरं नाही, नुसतं कौतुक आणि लाड. रिअली, त्यांचं प्रेम होतंच तुझ्यावर, तुला विश्वास नव्हता. विश्वास नाही असं नाही ग, बट असं वाटत होतं की डेड आलाय रिलेशनचा. कसलं टेन्शन आलं होतं, पण बरं झालं पॅचअप झालंय. यू हॅपी ना? व्हेरी हॅपी. तुला माहिती, आज डिनरला जातोय आणि मी गॅरीकडनं हे प्रॉमिस घेतलंय की उद्याचा अख्खा दिवस आम्ही एकत्र स्पेंड करणार आहोत. वाव, तू कमाल आवरून जाऊ. ऐक ना, मला ड्रेस शोधण्यात तुझी मदत हवी. प्लीज मला सांग. चला. राधिका, राधिका, का बघत आहे? काही नाही आई, या रस्त्यावरच्या गाड्या बघून राहील. पहा ना, मला ना एकदम लहानपणचीच आठवण आली. मी आणि दादा असेच दारात बसून गाड्या बघत राहायचो.
लहानपणीची गोष्टच बाई वेगळी असते, ती गंमतच न्यारी नाही. आमच्या गावात का नाही एखादी जरी मोटार आली का बाप्पा केवढा प्रूफ बाई मोटारीचं. त्यावेळी गाड्या जास्त नसायच्या ना, सायकली फार फार तर स्कूटरी. आणि गाडी बघितली ना का वाटायचं आपल्याला एकदा तरी या गाडीत बसायला मिळेल का. तेव्हाची स्वप्नच वेगळी होती, प्रश्नच वेगळे होते. आणि पा आता अथर्वचे प्रश्न, तो मला असं विचारतो, आई आता आपण कुठली गाडी घ्यायची. पा बर अपेक्षा बदलणारच ना ग, काळ बदलला. फक्त काळ बदलून अपेक्षा नाही बदलत, परिस्थिती बदलली म्हणूनही अपेक्षा बदलतात. माणूस बदलतो, स्वप्न बदलतात. आई मला खूप मोठं व्हायचंय, मलाही गाडी घ्यायची आता. घेशीन ग बाई घेशीन, एक का 4-4 गाड्या घेशीन. आता कुठं कामाला सुरुवात झाली ना. ए राधिका, गाडी घेतल्यानंतर आम्हाला तू बसून फिरवशील ना ग. आई हे काय विचारणं झालं. तुम्ही दोघं, नाना नानी, महाजनी काका काकू, रेवती, गुप्ते भाऊ, सगळ्यांना घेऊन इंडेन. आणि गुरु गाडी घेतल्यावर मग आम्हाला दोघांनाही तू घेऊन फिरवशील ना ग गाडीत बसून. आई हे काय विचारणं झालं. तुम्ही दोघं, नाना नानी, महाजनी काका काकू, रेवती, गुप्ते भाऊ, सगळ्यांना घेऊन इंडेन. आणि गुरु एक विचारू राधिका, तू गुरुला कधीच माफ करणार नाहीस का ग. जाऊ दे नाही, कशाला विचारताय हा प्रश्न. मी उत्तर दिलं तर तुम्हाला त्रास होईल. म्हणजे तू गुरुला कधीच माफ करणार नाहीस. मी बरोबर आहे, तुझंही बरोबर आहे, मी समजू शकते. माझा गुरु वागलाच आहे तुझ्या सोबत असा. तुझ्यावर जे घणाचे घाव घातलेत ना राधिका, ते कधीच भरण्यासारखे नाहीयेत. यापुढे गुरु तुझ्यासोबत किती चांगला वागला ना तरी नाही, पण मी का करू, मी आई आहे ना. मला तर असं वाटत राहते बा की आपल्या पोरा बाळांचा संसार चांगला चालावा. तू, अथर्व, गुरु एकत्र यावे. आई, ओढून ताणून संसार पुन्हा पूर्वीसारखा व्हावा असा हट्टहास करण्यात काय अर्थ आहे. फाटलेल्या चादरीला ठिगळ तरी कुठवर लावणार. एक फक्त तुला सांग आई, आता तुम्हीच मला सांगा, मी यांना संधी दिली होती ना, मी यांना माफ केलं होतं, काय झालं. पुन्हा तसंच वागले माझ्याशी, खुटारडे पण नाही. आई आता माझी सहनशक्ती संपली. एक सांगू फक्त, बाई संसार कोणालाच एकट्यानं करता येत नाही, मग ती बाई असो किंवा पुरुष. दोघांनाही एकमेकांचा मानसिक, शारीरिक, आर्थिक आधार लागतेच ना. लागतो ना, मलाही लागतो आई. मलाही यांची उणीव जाणवते. मलाही वाटतं यांनी माझ्या बरोबर असावं, यांचा शारीरिक मानसिक आधार असावा. वाटतं मलाही, वाटतं कधीतरी काहीतरी दुखलं खुपलं तर यांच्या खांद्यावरती डोकं ठेवावं. पण जेव्हा असं कळतं का आपला हा आधार कुणीतरी आपल्याही नकळत काढून घेतलाय, तेव्हा विश्वास उडतो ना. आई, माझा विश्वास उडालाय यांच्यावरचा, यांच्या प्रेमावरचा, खरं तर चांगुलपणावरचा. आता नाही वाटत मला सगळं पुन्हा पूर्वीसारखं व्हावं. मालकाने सारखं असं वाटते हे सगळं एखाद्या वाईट स्वप्नागत असावं. मग झोपेतून खाडकन आपण उठावं आणि हे स्वप्न मोडून जावं, आणि तेव्हा कळावं संपलं हे स्वप्न. आपलं तर सगळं आलबेल आहे. उद्याचा दिवस सुंदर आहे.
आहे उद्याचा दिवस सुंदर. तुमचा वाढदिवस आहे ना आई. उद्याचा दिवस सुंदर आहेच. हा बाई, एवढा मोठा घाट घातला तुम्हा वाढदिवसाचा. ती काय हिरोईन आहे का? आहात तुम्ही हिरोईन. थंड झाला.